नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कंबाईन ग्रुप बी जी 9 नोव्हेंबरला होणार आहे 2025 ची, त्याच्यासाठी आपण काय स्ट्रॅटेजी आखू शकतो किंवा काय प्लॅन बनवू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। आणि हाच व्हिडिओ जी 30 नोव्हेंबरला असेल ग्रुप सी ची 2025 ची एग्जाम, त्याच्यासाठी पण हा व्हिडिओ लागू होतो। तर हा व्हिडिओ मी का घेतलाय आधी ते समजून घ्या। कम्युनिटी पोस्टला मी जे प्रश्न टाकत असते त्या प्रश्नाच्या खाली एकदा एका सरांची कमेंट आलेली की कंबाईन ग्रुप बी साठी प्लॅन सांगा, म्हणून मग मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। ठीक आहे, आता पहिली गोष्ट, बरं आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक मला सांगायचं होतं की जो मी स्पर्धा परीक्षा आणि माझे अनुभव याचा जो फर्स्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्या खाली एका सरांची कमेंट होती आणि मग त्या कमेंटला उत्तर म्हणून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर सर, तुम्ही जर ऐकत असाल तर मी तुमच्या कमेंटला रिप्लाय दिलेला आहे आणि स्पर्धा परीक्षा आणि माझा अनुभव याच्या भाग 2 मध्ये मी तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे। म्हणजे हे फक्त त्या सरांशी रिलेटेडच नाहीये, तर हे सगळ्यांशी रिलेटेड असा तो व्हिडिओ असतो। बरं, तुम्हाला वाटत असेल की मी स्पेसिफिकली कोणी एखादी कमेंट केली तर मी सिरियसली घेते आणि खरंच बनवते, म्हणजे कोणताही स्टुडंट असू दे, मेल असू दे फिमेल असू दे। तर याच्या मागे कारण आहे की कारण कमेंट अशाच असतात की ज्या सगळ्यांसाठी उपयोगाच्या असतात आणि एक व्हिडिओ बनवला तर तो सगळ्यांसाठी युजफुल असतो। जसं एका मॅडमने मला पंचवार्षिक योजनांसाठी व्हिडिओ बनवायला लावले होते, तर मी त्या प्रोसेसमध्ये आली होती, पण आमचं प्लॅनिंग जरा चेंज झालं घरातलं, त्यामुळे मला गावाला जावं लागलेलं, हे तुम्हाला माहिती आहे। आणि ते सगळं अचानक झालेलं, ते काही प्री प्लॅन नव्हतं, त्यामुळे तिथे तो खंड पडलेला, पण मी ते पुन्हा कंटिन्यू करणार आहे। तर त्यामुळे मग ज्या गोष्टी मला वाटतात की ही कमेंट केलेली आहे आणि ही कमेंट महत्त्वाची आहे आणि आपल्याला सगळ्यांना हे गरजेचं आहे, तर मी लगेच ॲक्शन घेते त्याच्यावर। दुसरी गोष्ट, बरं माझं ते सांगून झालं। बरं, आता आपण आपल्या स्ट्रॅटेजीसाठी विचार करू। आता जर ही स्ट्रॅटेजी मी सांगती आहे तर मग मी अशा पद्धतीने सांगेल की जर मला पुढची कंबाईन द्यायची असेल, जर माझ्याकडे हातात वेळ असेल तर मी ह्या गोष्टीचा अवलंब करेल, या दृष्टीने मी तो व्हिडिओ बनवते। बरं, मी आता खरंच ते करेल का, तर मग मी त्या प्रोसेसमध्ये नाही आहे सध्या, कारण माझा फोकस आता यूट्यूबचे माझे व्हिडिओ असतात ते पुन्हा ऑफलाईनला मला जे काही शिकवावं लागतं त्या स्टुडंट्ससाठी माझा फोकस असतो, त्यामुळे मी तिकडे फोकस करू शकत नाही आहे। पण मी जर दिली असती तर मी ह्या पद्धतीने आत्ता मार्गक्रमण केलं असतं। बरं, हे कोणासाठी असेल, तर आता ज्या सरांनी ही कमेंट केलेली आहे, तर आता ह्या सरांचं स्टेटस मला ॲक्च्युली माहीत नाही की ते अगदी फ्रेशर आहे की त्यांनी 1-2 मेन्स किंवा 1-2 प्री दिलेले आहे, त्यांना स्पर्धा परीक्षेचं काही माहिती आहे की नाही। पण आपण गृहीत धरून चालू की सर सिनियर असतील, थोडेफार सिनियर म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात, वयाने नाही, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात असं। तर हां, आता हा व्हिडिओ मी यांनाच म्हणजे उपयोगाला नाही, पण ज्यांना बेनिफिशियल ठरेल कोणाला, फॉर एक्झाम्पल मी झाली, अजून कोणी बाकीचे स्टुडंट झाले ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, ज्यांची एक्झाम 1-2 मार्कांनी जाती आहे आणि ज्यांना आता काही केलं ते काढायचीच आहे, अशांसाठी जे एकदमच नवीन आहेत, ज्यांनी आत्ता स्टार्ट केलंय, ज्यांनी आत्ताच क्लास लावले, ज्यांना काही माहिती पण नाही आहे, ते ही स्ट्रॅटेजी नाही फॉलो करू शकत। त्याचं कारण जसं मी तुम्हाला पुढे सांगत जाईल तुम्हाला हे कळेल, तर मग तुम्हाला कळालं हा व्हिडिओ नेमका कोणासाठी आहे ते। बरं, ह्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे तर मी त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या स्वतःच्या नोट्स दाखवणार आहे आणि मग याचाच फायदा कसा होतो मला आन्सर टिक करायला। जसं मी तुम्हाला सांगते, जसं मी स्पर्धा परीक्षा आणि माझे अनुभव या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्या 3 एक्झाम आलेल्या होत्या, त्याच्यातल्या 2 मुख्य होत्या आणि एक सरळ सेवेची होती। तर मग त्या एक्झाम मी कशा टॅकल केला याच्यावर तो व्हिडिओ होता। तर मग मी तुम्हाला सांगितलं मग ती ग्रुप सी ची मुख्य परीक्षा कसं काय मी पास झाली, तर मग मी हेच तुम्हाला सांगणार आहे की माझ्या त्या नोट्स मला कशा कामा येतात आणि आपल्याला म्हणजे मला मेन म्हणजे तुम्हाला माझ्या नोट्स दाखवून द्यायच्या आहेत आणि मग तुम्हाला त्या मार्गाला आणायचं आहे, जेणेकरून तुमच्या त्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्ही पण 9 नोव्हेंबरची एक्झाम पास होण्याच्या दृष्टीने तुमचं मार्गक्रमण चालू होईल। बघा, पहिले तर सगळ्यांनी हा विचार करा, सगळ्यांनी पेपर दिलेले असतात, आत्ताचा पण दिलेला असेल 1 जूनचा, सगळ्यांनी पहिले हा विचार करा की तुम्हाला प्रॉब्लेम येतो कुठे आहे।
डेफिनेटली टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम 100% सगळ्यांनाच येतो, ठीक आहे. तर टाईम मॅनेजमेंटवर वर्क करावं लागणार आहे. मग ते कसं करायचं आपल्याला ते एक माहिती पाहिजे. नंतर मॅथ्स LRला सोडवता आले पाहिजे आपल्याला वेळेत, ठीक आहे. तिथे स्पीड घ्यावा लागतो. नंतर एक हे लक्षात ठेवा की एवढं करताना परीक्षेमध्ये हे डोक्यात असू द्या की काही केलं तर आपल्याला आपला जीव महत्त्वाचा आहे. कळलं? आपला जीव महत्त्वाचा आहे. आपल्या जीवापेक्षा कोणतीही एक्झाम मोठी नाही. कोणत्याही गोष्टीचा टेन्शन आपल्या हृदयावर, आपल्या मनावर करून घ्यायचं नाही. कळतंय तुम्हाला? तर हे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट आपल्या जीवापेक्षा जास्त नाही. सिर सलामत तो पगडी 50 हे का म्हणतात? कारण आपण नीट असलो तर आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. जर आपणच धड नाही राहिलो तर काय त्या गोष्टीला अर्थ आहे, ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकायची की हे नाही झालं तर मग माझं पुढे काय. तर आपल्याला नेहमी प्लॅन बी किंवा नेहमी वाईटातला वाईटात विचार करायचा असतो की जर हे काही नाही झालं तर माझ्या हातात काय आहे, ठीक आहे. बरं, हे झालं माझं सांगून. आता टाईम मॅनेजमेंट करायचं कसं? तर एकतर आपल्याला वेळेत म्हणजे प्रश्नपत्रिकांचा सराव तर करावा लागतो, हेच तर सत्यच आहे, ठीक आहे. भले तुम्ही खूप साऱ्या नका सोडवू. आता मी तुम्हाला नेहमी सांगितलं, मी खरे उदाहरणं देत जाईल. जसं माझ्या बहिणीचं स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून तिचं सिलेक्शन झालेलं. मग तिला खूप वेळ होता तर अजिबात नाही. मी तुम्हाला नेहमी सांगितलं कम्पॅरेटिव्हली मला खूप वेळ होता तिच्यापेक्षा. तिला काहीही वेळ नव्हता. पण माझ्या डोक्यात तिचं टार्गेट होतं. तर मग तिने टाईम लावून, म्हणजे प्रीला नसेल तिने लावलं, पण जेव्हा ती मेन्सला अपियर झाली तेव्हा 100% तिने पेपर फर्स्ट जो पेपर मॅथ्स आणि इंग्लिशचा लँग्वेजचा पेपर असतो तेव्हा तिने टाईम लावून पेपर सोडवलेले आणि तिने लँग्वेजवर खूप फोकस केलेलं, ठीक आहे. आणि लँग्वेजवर फोकस केल्याने जो पेपर फर्स्ट होता त्याच्यात तिचा स्कोर खूप वाढून गेला. आणि जो पेपर सेकंड असतो जो GSचा असतो तो डेफिनेटली सगळ्यांना अवघड गेला. म्हणजे चांगले अभ्यास करणारे त्यांचा स्कोर मी सांगते 44-48 असा आलेला होता तेव्हाचा. म्हणजे 100 पैकी विचार केला तर मग अशा पद्धतीने म्हणजे मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की आपण चुकून माकून समजा प्री पास झालो आणि मेन्सला अपियर झालो तर आपण बर्डन घेऊन कोणतीही गोष्ट करायची नाही. हातात जे आहे ना ते शांत चित्ताने करायचं. परिस्थिती कशी आपल्या बाजूने फिरू शकते म्हणजे ते माहिती आहे ना तुम्हाला की अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुड़ जाती है, असं काय ते सेंटेन्स आहे. माझं म्हणण्यात बरोबर आहे की नाही हे मलाही नाही माहिती, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचं 100% द्या. तुम्ही मागे फिरू नका. 100% द्यायचं म्हणजे प्रयत्न करत राहायचे. परिस्थिती फिरू शकते, ठीक आहे. तर मी तेच सांगते की मग लँग्वेजचा अभ्यास केला पण तिथे जर असं राहिलं असतं की इकॉनॉमिक्सलाच खूप वेटेज आहे म्हणून इकॉनॉमिक्सवर फोकस केला आणि करण्याचा प्रयत्न पण केला तिच्या पद्धतीने, तिने 100% दिलं. पण जर होतच नसेल, आवाक्यात येतच नसेल, काही गोष्टी नसतील होत तर मग काय करायचं? सोडून द्यायचं का? मराठी इंग्लिश पण सोडून द्यायचं का? नाही ना. शांत चित्ताने जे हातात आहे ते घ्यायचं की नाही घ्यायचं ना. तर मग तोच बेनिफिट तिथे झालेला होता. तर मग आपण मुद्दा कुठून आपला फिरला की आपल्याला लँग्वेजवर किंवा तुम्ही टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आली पाहिजे ना. तर हो, टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला काही प्रश्नपत्रिकांचा सराव 100% करावाच लागेल. जेणेकरून तुम्हाला हे कळेल की तुम्ही मॅथ्स LRपर्यंत येता तुमच्या हातात किती वेळ राहतो, गणित सोडवायला तुमच्या हातात किती वेळ राहतो, ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे काय, तुम्हाला सराव करावा लागेल. दुसरी गोष्ट काय, तर तुम्हाला मॅथ्स LR सोडवताना काही त्रास होतो का? बरं, त्रास होतो म्हणजे तुम्हाला सुटतात का गणित? नाही तर गणित येत असतात पण तुम्हाला वेळ नसतो किंवा वेळ असतो पण सुटतच नाही, अशाही गोष्टी असतात. कळलं? ह्या दोन्ही गोष्टींवर तुम्हाला वर्क करायचं आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलं की तो जो कंबाईन ग्रुप Cला मी अपियर झाली होती मुख्यला, तेव्हा मी सांगितलेलं 3 एक्झाम होत्या. मग मी ग्रुप Cला फक्त जाऊन बसायचं ठरवलं, अभ्यास नाही केला होता. मग तिथे मी काय जे एक्सपेरिमेंट केलं ते जर तुम्हाला लागू पडत असेल, आता मी ते सारखं रिपीट करत नाही कारण नेहमीचे ऐकणारे बोर होऊन जातील. तर ती जे एक्सपेरिमेंट मी काय केलं की मी
दरवेळेस काय करते, प्रश्न वाचणार आणि इकडे उत्तर सापडलं की गोल करणार. पण मी काय केलं, पेपर सगळा सोडवून घेतला आणि मग गोळे केले. ठीक आहे. तर मग हे जर एक्सपेरिमेंट करून, आणि हो त्याचा फायदा मला खरंच झाला, कारण मी कधीच पूर्ण पेपर सोडवून माझा खूप घाईघाईत होतो, काहीतरी राहून जातो. तर पण त्यावेळेस माझा दोन्ही पेपर खूप व्यवस्थित पूर्ण सोडवून झाले होते. त्यामुळे माझा अटेम्प्ट वाढला, त्यामुळे माझा स्कोर वाढला आणि माझा पूर्ण पेपर झाला होता. हा होता माझा एक्सपिरियन्स. ठीक आहे. मग हे एक्सपिरियन्स तुम्हाला जर आधी करून बघायचे असतील, जसं आपण मॉक देतो त्याच्यात तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला हे कळेल की तुम्हाला पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे. झालं आपलं टाइम मॅनेजमेंटची गोष्ट झालेली आहे. आता दुसरी गोष्ट, बरं मग अजून आपण जेव्हा हे प्रश्न सोडवतो आपला वेळ कसा वाचायला पाहिजे, मला तुम्हाला ते सांगायचं आहे. की म्हणजे आपला अभ्यास झालेला असेल तर आपल्याला प्रश्न सटासट टिक होतात. हे मी माझ्याच अनुभवावरून सांगते. जर आपल्याला माहिती असेल तर प्रश्न पटकन निघतात, पण जर माहिती नसेल तर आपण विचार करत बसतो. मग तो जो वेळ वाचवायचा असतो तो कसा वाचवायचा हे मला तुम्हाला सांगायचं आहे, आणि हेच मी तुम्हाला माझ्या नोट्समधून सांगणार आहे. ठीक आहे. हा एक मुद्दा झाला जो मी तुम्हाला पुढे दाखवणार. बरं, मी तुम्हाला आत्ता लगेच सांगते. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी तर आत्ताची ते 3 एक्झाम एकत्र आल्या होत्या त्याचं उदाहरण दिलेलं. अजून एक उदाहरण देते. 2021ची गोष्ट होती. मी आमच्या जिल्ह्यात एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे मी टीचिंग करायला जात होती. करंट अफेअर्स आणि सायन्स अँड टेक मी शिकवत होते. मग मला असं वाटलं की आता ग्रुप सीची एक्झाम माझी येते आहे, तर मला त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. प्रीची गोष्ट होती हे. पण आठवडा झाला तरी म्हणजे मला तर काही वेळ मिळत नव्हताच तसा, पण मी आमच्या सरांकडून सुट्टी घेऊन घेतली. म्हटलं आठवडाभरात तरी करू, पण नाहीच, काही झालंच नाही माझं. आठवडाभरात पण काहीच नाही झालं. त्यापेक्षा अजून तिथे जाऊन शिकवलं असतं स्टुडंटला तर बरं झालं असतं असं वाटतं. तर माझा तर काही अभ्यास झालाच नाही. मग मी पुन्हा तेच सांगते की परिस्थिती हातात नसते तेव्हा शांत राहणं योग्य असतं माझ्यासाठी तरी. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असेल. मग शांत राहणं म्हणजे काय ढिम्मसारखं बसून राहणं नाही, काहीतरी रणनीती आखायची, शांततेने त्या गोष्टीला सामोरं जायचं. मग मी तिथेही त्या पेपरला शांततेनेच सामोरं गेली होती, आणि शांततेने सामोरं गेली, आणि ती पण माझी प्री पुन्हा निघाली. म्हणजे माझ्या बऱ्याचशा एक्झाम अशाच निघतात जेव्हा माझा म्हणजे हे बघा, आता मी तुम्हाला हे जे सांगते ना याच्या मागे मला कोणतंही असं मोठं आहे की किंवा काय असं सांगायचं नाही. मला याच्यातून तुम्हाला हेच सांगायचं आहे. आता मी जे तुम्हाला दाखवेल डळडळीत की मग तिथे माझे उत्तरं का सुटतात, किंवा ग्रुप सीचा आत्ताचा पेपर झाला ते पण मी तुम्हाला दाखवते. मग तुम्ही काय म्हणाल, मॅडम दरवेळेस असंच म्हणता. आता जर जे खरं आहे तेच मी सांगते. इव्हन माझी बहीण STI झाली, कधी तिच्याशी बोलता आलं तर मी तिच्याशी बोलणं करून देईल. तिचं ऐका, तिला विचारा तिचा कितपत अभ्यास झालेला असतो, आणि जे अधिकारी होतात त्यांचाही कितपत अभ्यास झालेला असतो. मला शेवटी तुम्हाला सांगायचं काय आहे की तुम्हाला अभ्यास म्हणजे हे बघा, कितीही अभ्यास केला तरी तो कमीच असतो, पण सातत्य अभ्यासात टिकवावं लागतं. आता जर मी तुम्हाला म्हणत असेल माझा अभ्यास झालेला नव्हता, पण मग मी वर्षभर बसून राहते का? नाही ना. मग तोच अभ्यास मला पुढे कामी येतो, हे तुम्ही गृहीत धरा. मग आता मी तुम्हाला सांगते की जो 2021ची कंबाईनची त्याच्यात दोन्ही निघाल्या होत्या माझ्या, टॅक्स असिस्टंट, क्लर्क दोन्ही निघाल्या होत्या. किती माझा स्कोर आला होता, आय थिंक 56-57 असा काहीतरी स्कोर होता, आणि त्याच्यातही सेकंड आन्सर कीमध्ये तो कमी झाला, 53-52 काहीतरी समथिंग कमी झाला, आणि मी माझ्या कॅटेगरीतून, मुलींच्या कॅटेगरीतून मी पास झाले होते. हे पण मी तुम्हाला सांगते. आता जसं मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की मी काही एक्झाममध्ये मुलांचा ओपन कट पास करते, काहींच्या याच्यात मुलींचा ओपन करते, काहींच्या याच्यात मी मुलींच्या माझं जी कॅटेगरी आहे त्याच्यातून म्हणजे पास होते. तर तेव्हाची मी मुलींच्या याच्यातून पास झालेली, आणि दोन्ही माझ्या निघालेल्या. तर तर मला आता त्याच्यावरून एक सांगायचं आहे की बघा, त्याच्यात एक प्रश्न आलेला होता की आता मला आता तो पेपर 1-2 मिनिट फक्त. बरं, आता तो पेपर मी सापडवून ठेवला नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यात प्रश्न असे आले होते की ज्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेले होते, आणि माझ्या ट्रिक्स होत्या त्याच्यात. तर मग मला ते पटकन सुटले. म्हणजे माझे ते 2-4 मार्क्स सहजगत्या वाढून गेले, आणि बाकीचे तर मग माझं अभ्यासावर निघाले. तर हे बघा, साल्क आणि सॅबिन पोलिओचे आहेत. मग त्यांनी आय थिंक विचारलं होतं की वाटे कोणती दिल्या जाते आणि तिचं नाव काय असं. तर याच्यावर मी ट्रिक काय केलेली होती की साल्क आणि सॅबिन तर
मी असं लिहिलं होतं की साल असते एखाद्या फळाची साल आणि सालीला इंजेक्शन दिलं. हां, मग सालीला इंजेक्शन दिलं ती झाली साल. म्हणजे थांबा 1-2 मिनिट. बरं, मी जी ट्रिक तुम्हाला सांगू पाहते त्याचा मी तुम्हाला जे व्हिडिओ बनवला आहे बघा, हा साल्क अँड सॅबिन व्हॅक्सिनचं लक्षात कसं ठेवायचं तो व्हिडिओ तर मी नंतर बनवला आहे. पण याच्या आधी म्हणजे जे लॉंग व्हिडिओ आहे पोलिओवरचा त्याच्यातच मी चालू ही ट्रिक सांगितली होती जी मला तिकडे कामं आली. एकदा तुम्ही ही बघून घ्या म्हणजे मी सांगण्यात वेळ जाणार नाही. नमस्कार, आज आपण पोलिओ या विषाणूजन्य रोगासाठी वापरले जाणारे जे 2 व्हॅक्सिन आहे साल्क आणि सॅबिन, हे नेमकं याच्यातलं इंजेक्टेबल कोणतं आणि याच्यातलं ओरल कोणतं हे आपण बघणार आहोत. कारण याच्यावर रिसेंटमध्ये ग्रुप सी ला प्रश्न येऊन गेलेला आहे. तर सॅबिन वरून साबण कन्सिडर करायचा, साल्क वरून एखाद्या फळाची साल कन्सिडर करायची आणि सॅबिन वरून साबण आणि काय म्हणायचं, साबणाने तोंड धुतले याच्यावरून काय लक्षात राहील की सॅबिन हे व्हॅक्सिन ओरली घेतल्या जातं, तोंडावाटे घेतल्या जाते. आणि दुसरं जे व्हॅक्सिन आहे साल, त्याचा आपण साल कन्सिडर केलं आहे. आणि सालीला म्हणजे फळाच्या सालीला इंजेक्शन दिलं यावरून काय लक्षात राहतं, साल्क हे जे व्हॅक्सिन आहे ते आपण इंजेक्टेबल देतो. म्हणजे साल्क इंजेक्टेबल आहे आणि सॅबिन हे ओरल आहे, हे यावरून आपल्या लक्षात राहतं. धन्यवाद. आता मला तुम्हाला सांगायचं काय आहे की खूप जण मग ह्या प्रश्नात अडले पण होते की त्यांना आठवत नव्हतं साल्क सॅबिन, त्याच्यातला फरकच त्यांना आठवत नव्हता. असे 2-4 टाईपचे प्रश्न आले होते. एक रिॲक्टिव्हिटी सिरीजवर एक प्रश्न आला होता ज्याच्यावर मी ऑलरेडी ट्रिक्सच्या स्वरूपात व्हिडिओ बनवले होते, त्यामुळे ते तिथे माझे फटकन सुटले. आणि बाकीचे मी सांगितलं की माझ्या अभ्यासावर माझे ऑलरेडी सुटले. मी तुम्हाला आत्ताच्या रिसेंट ग्रुप सीचं पण जी 1 जूनला झाली त्याचेही काही एक्झाम्पल देते की पूर्वी पण करून ठेवलेलं असतं ते कसं आपल्याला लागतं. म्हणून जरी मी तुम्हाला आत्ता म्हणते की माझा अभ्यास झालेला नसतो, जो सगळेजण करतात ना बसून, तसं माझं झालेलं नसतं, अशी परिस्थिती असते. बरं, अशी परिस्थिती काय येते हे पण मी तुम्हाला पुढे सांगेल. थोडी माझ्याविषयी मी तुम्हाला माहिती देईल. तर पण म्हणजे पास कशी होते हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा पद्धतीने मी ट्रिक्सच्या वह्या बनवल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते. तर हां, तर मग काय होतं, हे जे असे प्रश्नांची लीड मिळते आपल्याला, त्यामुळे म्हणजे ना जिथे आपण अडकून बसू शकतो. कधी कधी काय होतं, आपण म्हणतो ना की इलिमिनेशन मेथडने जायचं आणि मग 50-50 चान्स घ्यायचे. पण त्या 50-50 मध्ये चान्स घ्यायला पण आपल्याला जर थोडं स्पेसिफिक माहिती असेल तर आपलं लवकर उत्तर टिक होतं आणि आपले पास होण्याचे चान्सेस वाढतात. 50-50 जरी असला ना तरी त्याच्यातूनही एक चॉईस करायला फार त्रास होतो. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याच्यात 2-4 प्रश्न जे आहेत जे मला तुम्हाला उदाहरणासहित दाखवायचे होते. आत्ता माझ्याकडे नाही आहे पेपर, पण मी तुम्हाला हे एक उदाहरण दिलं, तर हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, मग याचा आपल्या स्ट्रॅटेजीशी काय संबंध आहे ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, जर स्टडी प्लॅन करायचं झालं तर आजची तारीख आहे 3 जून. हां, 3 जून आपण बघितली. 1 मिनिट फक्त, आमच्या इथे बिल्डिंगच्या शेजारी कार्यक्रम आहे, तिथून आवाज येतो. हां, तर बघा आजची तारीख आहे 3 जून. हां, समजा जून पूर्ण सोडा सध्याचा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 4 महिने तर प्लेन मिळत आहेत तुम्हाला. 4 महिने पूर्ण प्लेन मिळत आहेत. ठीक आहे, आणि समजा आता आपली परीक्षा 9 नोव्हेंबरला आहे, ते काही दिवस आणि आत्ताचे जे आहेत, कोणता 3 जून आहे ना, तर समजा तुम्ही 10 जून पासून स्टार्ट केलं तरी तुमच्या हातात 4.5 पावणे 5 महिने आरामशीर आहेत. ठीक आहे, आता याच्यात तुम्हाला काय करायचं आहे आता हे समजून घ्या. म्हणजे मी जर असली असती तर मी ह्या पद्धतीने गेली असती. ठीक आहे, तर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं आणि हे पण सांगते, हे कोणासाठी जे ऑलरेडी ह्या फ्लोमध्ये आहे, की ज्यांना आता हे समजावून सांगायची गरज नाही की म्हणजे फंडामेंटल राईट्स काय असतात, भाग काय असतात, स्केड्यूल काय असतात, हे समजावून सांगायची गरज नाही. तुम्ही ऑलरेडी फ्लोमध्ये आहे त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली. ठीक आहे, तर बघा आता मला सांगायचं काय आहे त्या पद्धतीने तुम्हाला जर योग्य वाटलं तर 100% त्या पद्धतीने जा, नाहीतर व्हिडिओ ऐका आणि सोडून द्या. त्याच्यातलं जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही घ्या. बघा, सब्जेक्ट वाईज जे काही सांगेल ते सब्जेक्ट वाईज लक्षात ठेवा. हां, सब्जेक्ट वाईज 2 पद्धतीने करायचं. एक तर PYQ करायची आपल्याला सगळ्या सब्जेक्टचे इन्क्लुडिंग मॅथ्स LR, आणि दुसरी गोष्ट असते रेग्युलर स्टडी. हां, आता PYQ कशा पद्धतीने करा ते सांगते. एक तर
PYQ स्वतःचे स्वतःच करा. ज्यांच्याकडे प्रश्नपत्रिका असतील त्यांना जर स्वतः आवडत असेल त्यांनी करा. कोणाला स्वतःचे पुस्तकामधून वाचून होत असतील त्यांनी करा. पण PYQ आणि त्यांचे उत्तरं तुमचे पाठच झाले पाहिजे. हे बघा, मी आता अजून एक सांगू तुम्हाला उदाहरण, जिवंत उदाहरण. माझी बहिणीला अभ्यास करायला वेळ मिळायचा नाही तिची, पण मला हे कळायचं की अरे हिचा तर काही अभ्यास नसतो अजिबात, तरीही एक्झामला आली तर ही काठावर येते. कारण आम्ही दोघी STI प्री पास होण्याच्या आधी मी 2 प्री पास झालेली होती. कळलं तुम्हाला? तर माझं ध्येय काय होतं की काही करून हिची प्री तर निघाली पाहिजे. जर हिचा अभ्यासच काही होत नाही तर मग मी तिला काय सांगायची, हे बघ ही गोष्ट आहे, ही अख्ख्या जगाला माहिती असते, ही तर तुला माहितीच पाहिजे. काही कर पण हे लक्षातच ठेव, असं मी तिला सांगायची. मग जे काही मी तिला सांगायची ते ती शांततेने काही त्रागा न करता ती लक्षात ठेवून घ्यायची. देवाच्या कृपेने तिची प्री निघाली. मग मेन्सला काय झालं, मेन्सला गाईड करायला पुन्हा मीच होती. मेन्सला गाईड करताना बघा मराठी कसं करायचं ते मी तिला सांगितलं, इंग्लिश पण सांगितलं. एवढंच झालं की खूप छान अभ्यास केला तिने. मराठी इंग्लिशवर तिचा फोकस होता. आता इथे मी म्हणतेय का ती तशीच जाऊन बसली, मी तुम्हाला हेच सांगते आहे की तिच्या तेव्हा तिला वेळ मिळाला, कारण योगायोगाने तिच्या मुलाच्या पण सुट्ट्या चालू झाल्या होत्या, त्यामुळे तिला तो फोकस तिच्या अभ्यासावर करायला मिळाला. मग त्याच्यातही ती तिचं शेड्यूल ठरवून घ्यायची आणि ती रात्री जागून ते अभ्यास करायची. आता मी तुम्हाला इथे म्हणते की नाही तिने अभ्यास नाही केला आणि ती तशीच पास झाली असं नाही सांगत. मी तुम्हाला सांगते की तेवढा महिना तिने 1 महिना मराठी इंग्लिशवरच फोकस केला. तर मराठी इंग्लिशवर फोकस केला आणि बाकीच्या इकॉनॉमिक्सच्या नोट्स ती माझ्याच वाचायचे. तर मला सांगायचं काय, तर मग मी तिला म्हटलं होतं घे बघताय तुला PYQ, मग तेव्हा कम्प्युटर वगैरे पण होतं ना, कम्प्युटरचं जे काही PYQ होते मी तिला म्हटलं ह्याचं तर रेफरन्स मला कुठेच सापडत नाही, पण हे ॲटलिस्ट पाठ तर करून ठेव. आलं तर तुला ॲटलिस्ट टिक झालं पाहिजे, तुझे उत्तरं चुकायला नाही पाहिजे. आता इथे आपल्याला अर्थ कळत नाही, आपल्याला रेफरन्सची गरज नाही की याचा अर्थ काय नाही, कशातून आलं, काही गरज नाही. PYQ तू पाठ करून घे. तुम्हाला खोटं वाटेल, ॲज इट इज जसाच्या तसा प्रश्न आला, ॲज इट इज, आणि ती 2 मार्कांनी जास्त घेऊन लीड घेऊन पास झालेली आहे. मला सांगा जर एखादे 2 प्रश्न तिचे चुकले असते, आज ती STI असली असती का? हे मी तुम्हाला का सांगते माहिती आहे, कारण माझी कुठेतरी ही तळमळ आहे की जे कोणी ह्या MPSCच्या चक्रव्यूहात तुम्ही लोक अडकून पडलेले असाल ना, तर याच्यातून फटकन बाहेर पडा. मला काय गरज पडली, एखादी व्यक्ती कमेंट करते त्यांच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ आणतीये, हे मी विनाकारण नाही आणत आहे. कारण मी पण मनातून कुठेतरी, कारण कोणीतरी माझ्यावर विश्वास टाकलेला असतो आणि त्या विश्वासाला मला सार्थ ठरायचं असतं. कुठेतरी माझी पण इच्छा असते, म्हणून मी हे सगळं करते. तर जर तिने तिथे, आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, अहंकार कधीच मनात आणू नका की आता मी तिच्यापेक्षा लहान, पण तिने तो अहंकार कधी मनात आणला नाही की आपल्यापेक्षा लहान आहे, आधी 2दा मेन्स देऊन झालेले आहेत आणि हिला एक्सपिरियन्स जास्त आहे आणि हिने सांगितलेलं मी का ऐकू, असं कुठेही तिने कधीच तिच्या मनात आणलेलं नाही आहे. कळलं? त्यामुळे थोडेसे पाय जमिनीवर ठेवायचे. कोणी आपल्या चांगल्यासाठी काही सांगत असेल तर ते ऐकायचं. मी हे का सांगते, कारण हा पण एक आपला पास होण्याचा भाग असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीवर जळतच बसलो आणि एखाद्याचा द्वेषच करत बसलो विनाकारण, आणि ह्या फेजमधून मी गेलेली आहे, तुम्हाला नाही घ्यायचं नका घेऊ, पण विनाकारण एखाद्या गोष्टीवरून एखाद्या व्यक्तीवर जळत नका बसू. तुमचा मार्ग तुम्ही वेगळा करून घ्या, नाही ऐकायचं सोडून द्या. त्यामुळे आज ती STI झालेली आहे. मला तुम्हाला तिचे हे गुण पण सांगायचे होते. तिने केलं, ती शांततेने सामोरं गेली, ती STI झाली. ठीक आहे. PYQचं मला तुम्हाला हे महत्त्व सांगायचं होतं. आता PYQवर भले कोणाला काही गांभीर्य असेल नसेल, मला आहे, मी PYQच्या सिरीज राबवते. तर PYQ तुम्ही कुठून करायचे, एक तर स्वतःचे स्वतः करा. बाजारात पुस्तकं मिळतात, तुम्हाला काय कोणत्या अकॅडमीचं घ्यायचं, कोणत्या पब्लिकेशनचं घ्यायचं, हे ज्याचं त्याचं तुम्ही ठरवा, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल. किंवा मी स्वतः मुख्य परीक्षेचे PYQचं आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं ते घेऊन आलेली आहे. कंबाईन ग्रुप आणि सीचे ते चालू झालेले आहेत व्हिडिओ. आणि ज्ञानदीप अकॅडमीचं मी पूर्व परीक्षेचे PYQ घेऊन आलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला तुमची मर्जी, तुम्ही माझं ऐका, स्वतःचं वाचा. अजून तुम्हाला कुठे व्हिडिओ उपलब्ध होत असेल तुम्ही त्यांचं ऐका, काही फरक पडत नाही. अल्टिमेट आपलं काय ध्येय आहे, तुम्ही इथून निघणं आणि तुम्ही पास होऊन पुढे जाणं, हेच माझं ध्येय आहे. तर बरं, प्रीच्या सिरीज मी स्टार्ट केलेल्या आहे, मेन्सच्या सिरीज स्टार्ट केलेल्या आहे, पण त्या पूर्णत्वास गेलेल्या आहेत का, नाही गेलेल्या आहेत. ठीक आहे. कारण
मी एकटी करते आहे सगळं, आणि तुम्हालाही माहिती आहे, जे माझे ऑलरेडी व्हिडिओ ऐकतायत त्यांनाही कळतंय की मी इन डेप्थ जाऊन सगळं करते. पण जेवढे झाले तेवढे तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही ते स्टार्ट करू शकतात. झालं, आता माझं हे सांगून झालं, PYQचं झालं. आता ही आपली स्ट्रॅटेजी प्लॅन सुरू झालेला आहे. ज्यांना कंबाईनच काढायची आहे, ज्यांना राज्यसेवा जे मध्ये देत नाही आहेत किंवा ज्यांना करायचं नाही आहे, आता तसंही आपल्याला अटेम्प्टची मर्यादा कोणीही दिलेली नाही आहे, बरोबर. मग तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर तुम्ही राज्यसेवेला जाऊन बसा. CSATची स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. CSATची स्ट्रॅटेजी कशी आहे ती बघा, आणि तिथे जाऊन अनुभव तर घ्या. CSAT निघतो का तुमचा विदाऊट अभ्यास, किती येतं किती नाही. जे कोणी नवीन असतील त्यांनी तो अनुभव घेऊन बघा. राज्यसेवा पेपरच्या याला जा. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की KBCसाठी माझा इंटरव्ह्यू होता आणि 10 दिवसावर राज्यसेवा प्री होती आणि ती परीक्षा मी पास झालेली. तर मग ते एक अजून वेगळी स्टोरी की मग मी कशी पास झाली, तर मी पुन्हा शांततेने सामोरं गेली. तर अशा काही स्ट्रॅटेजी असतात. तर पुढे हे झालं. आता सब्जेक्ट वाईजमध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे PYQ तुमचे तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच, नो एक्सक्यूज. पुढे बघा. आता रेग्युलर जे काही आपल्याला अभ्यास करायचा आहे सब्जेक्ट वाईज, आता इथून पुढे हे नीट महत्त्वाचं आहे, नीट ऐका. आपण काय करतो, एक्झाम आली की मॅरेथॉन सिरीज ऐकायला स्टार्ट करतो, बरोबर. मॅरेथॉन सिरीज यूट्यूबवर खूप जण राबवतात, चांगल्या पण असतात. माझं म्हणणं काय आहे, एका खट्टी त्यात एकदम भडीमार करण्यापेक्षा आता तुम्हाला तो अवधी मिळाला आहे. किती? 4, 4.5, पावणे 5 महिन्यांचा, जो खूप आहे, सफिशियंट आहे. जर तुम्ही याच्यात आत्ता ज्या मॅरेथॉन सिरीज ज्या कोणत्या यूट्यूबवाल्यांनी राबवल्या आहेत, ज्या कोणत्या अकॅडमी राबवल्या आहेत, ज्या तुम्हाला आवडतात, त्या जर तुम्ही आत्ताच मन लावून ऐकल्या आणि त्याच्या नोट्स काढा किंवा तुम्हाला काय जे असेल सारखं ऐका, अशा पद्धतीने करा की तुम्हाला हे करायचंच आहे, हे तुमचं पाठ झालंच पाहिजे. बघा, 2 फेब्रुवारीची एक्झाम झाली तेव्हा पण मॅरेथॉन सिरीज आल्या काही अकॅडमीच्या. आत्ताची होती तेव्हा पण त्यांनी राबवला. आता तुम्ही हे नका मनात घेऊ की मॅडमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे तरी मॅडम दुसरे यूट्यूब चॅनल सजेस्ट करता. हे बघा, मी पण विद्यार्थी दशेतून, ठीक आहे, मी सिनियर झालेली आहे, मला अनुभव पण आहे. मग यात मला काय कमीपणा वाटायला पाहिजे. जर तुम्हाला कुठून काहीतरी चांगलं मिळतंय पण तुमचे मार्क्स झटाझट वाढताय, फक्त कोणाच्या पाहायच्या कोणाच्या नाही पाहायचा याचं ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर तुम्ही त्या सिरीज बघायच्या, अशा पद्धतीने बघायच्या, अशा पद्धतीने अभ्यास आत्ताच प्रिपेअर करायचा की जसं मला आता पुढे एक्झामला जायचं आहे. याच्याने काय होईल की तुमची ती मॅरेथॉन सिरीज भले तुम्ही अशा पद्धतीने करा की 2 फेब्रुवारीच्या एक्झामसाठी ज्या आल्या होत्या आणि आत्ताच्या एक्झामसाठी आल्या होत्या त्या दोन्ही पण एकाच अकॅडमीच्या बघा. म्हणजे कसं, त्यांची स्ट्रॅटेजी एक असते, शिकवण्याची पद्धत एक असते, मग ते रिकॉल होत जातं आणि त्याच शिक्षकांचं आपल्याला आवडत जातं. एक तुम्ही ते करू शकता, म्हणजे करू शकता नाही, करा, ठीक आहे. त्याच्यानंतर एक सांगते, तुम्हाला बोर झालं, कधी काय करायचं असेल, माझे यूट्यूबचे शॉर्ट्स बघायचे, त्याच्यात मी ट्रिक्सच्या स्वरूपात खूप शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आहेत. काय करायचं, ते घ्यायचे आणि त्याच्या नोट्स काढून ठेवायच्या ट्रिक्सच्या स्वरूपात. बरं, मी जे आता बघा, माझी काही खूप लॉंग व्हिडिओ आहेत, काही 1 तासाचे पण आहेत. काय करायचं, ते ऐकायला घ्यायचे. ते सांगत असताना मी तुम्हाला काय काय सांगत असते बघा. आता फॉर एक्झाम्पल, विधवा विवाहोत्तेजक मंडळी, आता ह्या नावाची सिमिलर संस्था म्हणजे 2-3 जणांनी काढलेली आहे. ते मी तुम्हाला तिथे निदर्शनास आणून देत असते, बरोबर. किंवा खूप साऱ्या गोष्टी जे फॉलो करतात त्यांना माहिती आहे, खूप साऱ्या गोष्टी मी त्या व्हिडिओत सांगत असते. मग तुमचं काम काय असतं, तिथल्या तिथे त्या गोष्टी नोट डाऊन करणं, ठीक आहे. तर मला तुम्हाला हे एक सांगायचं आहे की माझे व्हिडिओ म्हणजे पहिल्यापासून आत्तापर्यंत कोणताच व्हिडिओ तुम्ही असा रिकामा ठेवू नका, सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. आता मी तुम्हाला एक सांगते, राज्यसेवेला एक प्रश्न विचारला होता की हेपॅटायटिस ए कशामुळे होतो, हेपॅटायटिस ए कशामुळे होतो. तर तुम्हाला आता हे उत्तर लक्षात राहायला पाहिजे, चुकायला नाही पाहिजे. आता मी हे मी कधी बनवलं माहिती आहे व्हिडिओ, जेव्हा हे उत्तर राज्यसेवेत माझं स्वतःचं चुकलं, कळलं, मग मला हे चुकलं. आता मी तुम्हाला हे पण सांगते की बाय प्रोफेशन मी आहे स्वतः डॉक्टर. जर मी डॉक्टर असून माझं जर ते आन्सर चुकलं तर मला कुठेतरी ती गोष्ट लागली,
बरोबर. तर म्हणजे म्हणजे तो प्रश्न जर मला आला नाही तर मग मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं, म्हणून मग मी ह्या फेजमध्ये उतरले की अरे मला हे माहिती पाहिजे, हे चुकतंय. ठीक आहे, मग त्याच्यावर मी ट्रिक करायला घेतली. बरं आपण डॉक्टर असलो म्हणजे आपल्याला मेडिसिनचे मेडिकल किंवा सायन्सचे सगळे प्रश्न येतातच का? अजिबात नाही. हे बघा एक गोष्ट, बरं माझं क्वालिफिकेशन आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी कोणत्या स्ट्रीमची आहे, तर माझं BAMS झालेलं आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन म्हणजे डिप्लोमा केलेला आहे. कशात? पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा मी रुबी हॉलमधून केलेला आहे. म्हणजे हा असं असतो की फॉर एक्झाम्पल एखादा रोड ट्रॅक ॲक्सिडेंट झाला आणि तिथे जर काही इमर्जन्सी करावी लागली तर अशी एक टीम असते. तो माझा सगळा स्टडी झालेला आहे की कशा पद्धतीने त्यांना हँडल करायचं, किंवा एखाद्या पेशंटला म्हणजे एखाद्या व्यक्तीला अचानक अटॅक आला, मग त्याला ऑन दी स्पॉट कोणती ट्रीटमेंट द्यायची, ह्या सगळ्या गोष्टींचं इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये आमचं त्या डिप्लोमामध्ये सगळं आमचं करून घेतात. अटॅक आला तर तो आपल्याला लगेच कळायला पण पाहिजे. जे ECG असतात, ECG शिकणं, ECG वाचणं हे पण एक मोठं स्किल आहे, जे त्याच्यात ते मला कळालं. आता ECG तुम्हाला वाटत असेल डॉक्टर झालं म्हणजे लगेच सगळ्या गोष्टी आत्मसात होता, असं नाही आहे. तुम्ही कोणत्याही स्ट्रीमचे डॉक्टर घ्या. मी रुबी हॉलमध्ये तो कोर्स केला, तिथे फॉरेनचे मुलं मुली पण असायचे, MBBS मुलं मुली पण असायचे स्पेशल ECG शिकण्यासाठी. त्यांच्यासोबत आम्ही असायचो. हे ECG शिकणं, मग कोणत्या टाईपचा अटॅक आहे, तो ECG वाचायचा कसा, इतकं बेसिकपासून आम्हाला त्या डिप्लोमामध्ये शिकवल्या गेलेलं होतं. तर आता मी तुम्हाला माझं क्वालिफिकेशन यासाठी सांगितलं की तुम्हाला हे कळालं पाहिजे की मी जेव्हा बऱ्याच वेळा थोडं बोलायला जाते, अवांतर बोलायला जाते, तर मला अस्खलितपणे बोलता येत नाही, कारण तिथे माझं क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेलं नसतं. आता एकदा तुम्हाला माझं क्वालिफिकेशन समजलं की तुम्हाला हे कळत जाईल की मी कोणत्या प्रवासातून पुढे पुढे आलेली आहे. माझी बहीण ती सुद्धा डॉक्टरच आहे, जी STI आहे ती, हे पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर बरं, व्हिडिओ थोडा लॉंग होऊ द्या, मी तुम्हाला पुन्हा सांगते. स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ असेल तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ऐका, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण मी आता अवांतर बोलती आहे मग नेहमीच्या व्हिडिओजमध्ये आपल्याला एवढं बोलता येत नाही, ह्या व्हिडिओजमध्ये मी बोलून मोकळी होऊन जाते. तर दरवेळेस मी तुम्हाला हे सांगते की माझा अभ्यास झालेला नसतो. आता मी तुम्हाला सांगते, बाय प्रोफेशन मी आहे डॉक्टर. आता घरात कधी काही कोणाला झालं तर मला जाणं भाग आहे, मला लक्ष देणं भाग आहे, आणि मी देणारच. का नाही देणार? बरोबर. बरं, माझ्याच बाबतीत होतं का? समजा दुसरं कोणी असेल, समजा माझी बहीण असेल, तिच्याशी रिलेटेड कोणी असेल आणि त्यांना माझी गरज असेल, तर मी जाणार नाही का? 100% जाणार, कारण तो माझा धर्म आहे. मी जर गेली नाही तर माझे डॉक्टर होण्याचा काय फायदा आहे? बरोबर. आणि डॉक्टर की हा माझा आत्मा आहे, तो माझ्यापासून कधीच वेगळा नाही होऊ शकत, हे मला जाणवतं. त्यामुळे मी कुठेही गेली तरी माझ्यासोबत तो डॉक्टर नेहमी आत असतो. आणि आता बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण घरात कोणी मेडिको नसतो, आता मी तुम्हाला हे पण सांगते, मल्टीस्पेशालिटीमध्ये काम करून करून आमच्या ओळखी खूप झालेल्या आहेत कन्सल्टंट लोकांशी. आता काय असतं, कधी कधी कोणाच्या फॅमिलीमध्ये मेडिको कोणी नसतं. तो साधारण गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगते. जेव्हा आम्ही स्वतः डॉक्टर नव्हतो तेव्हाची सिच्युएशन आणि जेव्हा आपण स्वतः डॉक्टर झाल्यानंतर तेव्हाची सिच्युएशन खूप फरक असतो. कारण तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागलेल्या असतात. आता आम्ही असतो म्हणून घरचे निवांत होऊन जातात की हे सगळं बघून घेतील, ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. ठीक आहे. आता समजा माझी गरज माझ्या बहिणीच्या मैत्रिणीला कोणाला दुसऱ्यांना लागत असेल तर मग मी जाणार नाही का? मी 100% जाणार. तर मला सांगायचं काय आहे की जेव्हा एखाद्या घरात कोणी मेडिकल बॅकग्राऊंडचं नसेल आणि त्यांना जर वाटलं की आम्हाला थोडा आधार हवा आहे, तुम्ही येतात का आमच्यासोबत बोलायला, तर निश्चितपणे मी जाते. आणि आमचं काय झालेलं आहे, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करून करून
एक कन्सल्टंटशी तर ओळख झालेली आहे आणि सगळ्या गोष्टींची भीती माझी मरून गेलेली आहे. कोणाशी बोलतानाची पण मला बोलताना भीती वाटत नाही, इन्क्लुडिंग कन्सल्टंट असू दे किंवा बाकीचे कोणी असू दे. माझी ती भीती म्हणजे हळूहळू, म्हणजे माझं नेचर ऑलरेडी लहानपणापासून तसं आहे, त्यामुळे मग इंटरव्ह्यू जरी असला तरी मी घाबरत नाही. एक थोडीशी नॉर्मल जी भीती असते माणसाच्या अंगात ती असते. आता भीती वाटत नाही म्हणजे ॲरोगन्सी असते का, तर अजिबात नाही. आपल्या बोलण्यात नेहमी नम्रताच पाहिजे. भीती न वाटणं त्याच्यातही 2 टाईप्स असतात. भीती न वाटून एकदम उद्धटसारखं वागायचं, ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायचा नाही, आणि दुसरं एक असतं माणूस शांत होऊन जातं, त्याला नॉर्मली भीती वाटत नाही. ठीक आहे. तर आता जेव्हा इथून पुढे आपले व्हिडिओ येतील तेव्हा मी जरा अजून जास्त मोकळेपणाने बोलू शकेल, कारण मग माझं बॅकग्राऊंड तुम्हाला कळालेलं आहे. तर हे झालं. आणि मी जे तुम्हाला सांगते ना, माझा अभ्यास झालेला नसतो, मी जाऊन बसते. मागचं वर्ष माझं सगळं हॉस्पिटलमध्येच गेलं. म्हणजे डेंग्यूची साथ होती, डेंग्यू व्हायचं, 2 सदस्यांना डेंग्यू झालेला. तिथे जातात दिवस बरेच जातात तिथे. मी डॉक्टर आहे म्हटल्यावर मला तिथे राहावं लागतं आणि ते मी करणारच, त्यांच्यासाठी का असे ना किंवा दुसरं कोणासाठी का असे ना. ॲज अ डॉक्टर म्हणून पण मी कधी माझी ड्युटी मला बजवावी लागली तर मी 100% बजावणारच. आणि हे आहे तर मला अशा पद्धतीने, मग त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यात वैतागली आहे तर नाही, मी माझं आयुष्य एन्जॉय करते. हे जे चाललं आहे हे व्यवस्थित चाललेलं आहे, कारण मला ही गोष्ट माहिती आहे की जी आपल्याला मिळणार आहे ती 100% मिळणारच आहे. जी नाही मिळणार आहे ना, त्याच्यामागे कितीही तुम्ही पळा, ती गोष्ट नाहीच मिळणार आहे. पण म्हणून एखादी गोष्ट मिळणार नाही म्हणून आपण प्रयत्न करणं सोडायचं असतं का? अजिबात नाही. मी दरवेळेस प्रत्येक एक्झामला मी माझं 100% देते. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी राज्यसेवेसाठी आत्ता झाली होती, फूड सेफ्टी ऑफिसरच्या इंटरव्ह्यूला मी गेली होती, तिथेही मी माझं 100% देऊनच आलेली आहे. तर असा तो भाग असतो. पण आपल्याला यश मिळालं नाही म्हणून आपण खचायचं असतं का? तर नाही. म्हणजे माझा एक जो तुमच्यासमोर येण्याचा व्ह्यू आहे तो एक तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये शिकवणं हा तर माझा एक व्ह्यू आहेच, पण दुसरा व्ह्यू माझा हे पण आहे की जे कोणी तुम्ही लोक ह्या चक्रव्यूहात अडकून पडलेले आहेत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने, त्याच्यातून तुम्ही बाहेर निघणं, त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढणं, हे एक माझं ध्येय आहे. तर अशा 2 गोष्टी मी सायमल्टेनियसली राबवण्याचा प्रयत्न करते. तर हे झालं. तर आता मला सांगायचं काय आहे तुम्हाला, बघा की तर तुम्हाला मी मॅरेथॉन सिरीज बघायला सांगितले. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सब्जेक्ट तर सोडूनच दिले सगळे करायचे आणि डायरेक्ट मॅरेथॉन सिरीज. मी तुम्हाला आता प्रूफ सहित दाखवते की तुमचा अभ्यास कशा पद्धतीने होणार. त्याच्या आधी मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे जो मी तुम्हाला सांगितलं की हेपॅटायटिस ए नेमकं होतो कशाने, त्याच्यावरच्या मग ट्रिक्स बनवायला लागली. मग तिथून मला हे सुचायला लागलं की अरे ह्या गोष्टी चुकायला नाही पाहिजे. तिथून मग माझं पुन्हा फोकस वाढायला लागला, मी पुन्हा प्रीपास व्हायला लागली, मेन्सला अपियर व्हायला लागली. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते, तो बघा. बरं, आता जो व्हिडिओ मला तुम्हाला हा दाखवते, हेपॅटायटिस ABCD ईचा प्रसार नेमका कसा होतो आणि तो ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, माझे शॉर्ट्स बघितले की तुम्हाला काय समजेल की ट्रिक्स एक तर छोटा असतो तो व्हिडिओ, तुम्हाला शॉर्ट्सचे नोट्स काढायचे जेणेकरून म्हणजे जेव्हा आपण असे प्रश्न आपले लगेच टिक होतात तिथे आपला लगेच वेळ वाचतो, कळलं. म्हणजे एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे पण आपलं ठरलेलं असतं, पण जेव्हा आपला प्रश्न लगेच सुटतो तेव्हा आपलं उत्तर लगेच टिक होतं. त्याच्यासाठी माझी एवढी धडपड चालू आहे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. ठीक आहे. आणि समजा एवढं करूनही लेंदी पेपर आला तर टेन्शन घ्यायचं नाही, कारण ज्याने अभ्यास केलेला असतो ना तो लेंदी पेपरमध्ये पण तो सरस ठरतो. कारण लेंदी पेपर मग त्याच्यासाठी जरी लेंदी असला ना तरी त्याचा अभ्यास झालेला असतो, जेवढं येणार असतं तेवढं तो टिक करूनच येतो. त्यामुळे आपण कमी नाही पडायचं, पेपरला कसंही येऊ दे, आपण आपला अभ्यास व्यवस्थित करायचा आणि परीक्षेला जायचं. जेव्हा आम्ही STIची प्री पास झालो होतो दोघी, आमचा पेपर खूप टफ निघाला होता. आम्हाला वाटलं होतं काय, म्हणजे मला तर वाटलं होतं काही पास नाही होणार, पण मी शेवटपर्यंत द्यायचं ठरवलं होतं आणि आमची प्री निघाली होती. आता हा व्हिडिओ बघा. नमस्कार, आज आपण हेपॅटायटिस A, B, C, D आणि E या 5 विषाणूंचा प्रसार नेमका कशा पद्धतीने होतो हे बघणार आहोत. कारण हेपॅटायटिस A वर यापूर्वी राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे. तर आपण ते ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे नीट बघून घ्या. तर असं कन्सिडर करा की गढूळ पाणी आहे आणि नेमकं ते गढूळ पाणी आपल्याला एखाद्या काचेच्या ग्लास मध्ये आपल्याला कोणीतरी प्यायला दिलं. जर ते पाणी प्यायला दिलं तर आपण काय प्रतिक्रिया देऊ की ए किती घाण पाणी आहे. जेव्हा A आणि E
ए आणि ई किती घाण पाणी आहे जेव्हा आपण असं म्हणू, त्या ए आणि ई वरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई यांचा प्रसार कशामुळे होतो, तर प्रदूषित अन्न आणि पाण्यामुळे. आणि मग उरलेले जे आहे बी, सी आणि डी यांचा प्रसार कशामुळे होतो, तर रक्तामार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे. धन्यवाद. ठीक आहे, तर हे व्हिडिओ दाखवण्याचं तात्पर्य काय की तुम्ही अशा पद्धतीने हे वर्क करायचं आहे आणि तुम्हाला त्या नोट्स काढायच्या आहे. आता बघा, मला इतक्या वर्षापासून एक गोष्ट करायची होती पण ती माझ्याकडून जमली नाही. पण तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ते करा. माझ्याकडे माझ्या स्वतःच्या ट्रिक्स बुक आहेत, पण त्या ट्रिक्स बुक्स कशा आहेत, सगळ्या विषयांच्या ट्रिक्स त्या एकाच याच्यात होऊन जातात. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही काय करा, छोट्या छोट्या बुक्स घ्या, डायऱ्या नाही बरं का, थोड्या मोठ्या वह्या घ्या आणि त्याच्यात प्रत्येक सब्जेक्टच्या वेगवेगळ्या ट्रिक्स लिहून काढायच्या. जिथून जी ट्रिक्स मिळेल ती, स्वतःची असेल तर स्वतःची लिहा, माझी असेल तर माझी लिहा, दुसरं कोणाची असेल तर दुसरं कोणाची लिहा. पण ह्या ट्रिक्स तुम्ही लिहायच्या आणि जेव्हा तुमचा 1 महिन्यावर परीक्षा येईल तेव्हा फक्त याचेच धडे गिरवायचे. मी तुम्हाला सांगते, तुमचा इतका भरघोस स्कोर वाढेल, इतका भरघोस स्कोर वाढेल की खरंच म्हणजे तुम्ही मला येऊन सांगाल की हो मॅडम आमचं हे वर्क झालं. मी एवढं का सांगू शकते, कारण मी या फेजमधून गेलेली आहे. आता बघा, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, स्पर्धा परीक्षा आणि माझे अनुभव भाग 2 मध्ये, की मी ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मी का थांबून का राहिले, मी सोडून का नाही दिलं. एक तर पहिलं हे होतं की कमी अभ्यासात मी पास होत होते. जिथे सगळेजण बसून खूप तासन-तास अभ्यास करता, तिथे मी घरातल्या जबाबदाऱ्या उचलून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मी तिकडे जाऊन पास होऊन यायचे आणि चांगल्या स्कोरने पास व्हायचे. माझी ॲक्युरसी पण खूप छान असायची. जर मग मला हे कळायचं की मी जर कुठे टाइमपास केला असता, कुठे टाइमपास म्हणजे आता बघा, लायब्ररीत बसतो, माझ्याकडून आता मला टीका टिप्पणी नाही करायची, मी माझं सांगतेय, फक्त माझं सांगते, मला बाकीचं काही बोलायचं नाही की माझं लाईफ कसं होतं. मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा लायब्ररीत माझ्या वेळेस बसायची, मला चहा प्यायला जायला कधी वेळ नसायचा. म्हणजे मी माझे घरातले कामं उरकून यायची, क्लास करायची, तिथून अभ्यासाला बसायची. त्याच्यानंतर चहा पिणं, इकडे तिकडे मित्रमैत्रिणींसोबत गप्पा करायला, म्हणजे माझी तेवढा वेळच नसायचा. मला घरी गेलं की भाजी टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, बाकीचे कामं करणं, पुन्हा दळण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घरच्या घरी करतो. म्हणजे असं नाही की डॉक्टर आहे म्हणजे आम्ही खूप ऐशोआरामात राहतो. सगळ्या बेसिक गोष्टी ज्या एका मुलीला आल्या पाहिजे त्या सगळ्या आम्हाला येतात. तर आणि खरंच मी तुम्हाला सांगते की ह्या गोष्टींमध्ये ना माझ्या बहिणीला कधी वेळ होता ना मला कधी वेळ आहे. म्हणजे तुम्ही आता हे नका लावून घेऊ की आम्ही चहा प्यायला जातो म्हणजे असं आहे तसं आहे. हे मला तुम्हाला नाही सांगायचं, मला कधी वेळ नाही मिळाला. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इतकं बिझी शेड्यूल असून सुद्धा, कारण हे बघा, काही झालं ना लगेच फोन येतो घरी की असा त्रास होतोय, घरी निघून ये. भर लेक्चर सोडून आम्हाला घरी यावं लागायचं. ठीक आहे, तर मग अशा गोष्टी आहेत. म्हणून मी तुम्हाला 1000 वेळा सांगते की माझा अभ्यास नव्हता झालेला, मग असं होतं तसं होतं. यात कोणतंही मला गोष्ट तुम्हाला 30 बंबार्डिंग नाही करायची. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मी टिकून का राहिले या क्षेत्रामध्ये, त्याच्या मागे कारण होतं. कारण मी टिकले, कारण मला हे कळत होतं की मी कुठेही टाइमपास कधी केलेला नाही आहे. मी माझा वेळ सत्कारणी लावलेला आहे. एवढं असून सुद्धा एवढ्या कमी अभ्यासात मी प्री पास होते, मी मेन्स पास होते, कळलं. त्यामुळे मग मी स्वतःला वेळ देत गेली आणि मी इथे पाय रोवून राहिलेली आहे. आणि MPSC सोडावं हे मला कधी वाटलं नाही स्वतःला. जेव्हा वाटेल तेव्हा मी 100% सोडेल. पण मी एवढं केलं आहे की मी जसं तुम्ही लोक अभ्यास करत असाल आता कंबाईन ग्रुप बी साठी, तसा मी स्पेशल वेळ देत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे, माझं जसं यूट्यूबवर माझा फोकस असतो तसं माझे बाकीचे करंट अफेअर्सचे सेशन असतात ते मला घ्यावे लागतील. अजून बाकीचे काही सब्जेक्ट असतील तर त्याच्यावर मला फोकस करून शिकवावं लागतं. त्यामुळे स्वतःचा असा अभ्यास मी करत नाही. जर मी एक्झाम दिल्या तर मी अशाच पद्धतीने देणार आहे. त्याच्यासाठी स्पेशल स्वतःचा अभ्यास मी फार पूर्वीच सोडलेला आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं. बरं, मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही ट्रिक्स बनवा, ट्रिक्सच्या वह्या बनवा आणि सब्जेक्ट वाईज इत्थंभूत तुम्ही ट्रिक्स लिहा. आता मी तुम्हाला माझ्या इनिशियल फेजमध्ये असताना मी यूट्यूबवर ज्या काही मला ट्रिक्स भेटतील ना त्या मी कशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा,
ह्या पद्धतीने जर तुम्हाला नोट्स बनवता आला, आता ह्या माझ्या ट्रिक्स नाही आहेत, ह्या मी माझ्या वेळेस यूट्यूबवर ज्या काही मला भेटल्या त्या मी ह्या पद्धतीने लिहून काढायची आणि ह्या पाठ करण्याचा प्रयत्न करायची. पण नंतर काय झालं, मी माझ्या ट्रिक्स खूप बनवल्या, काही माझ्या बहिणीने बनवून दिल्या आणि मग त्या ट्रिक्स बनवून मग मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. कारण मला हे जाणवलं काही मला बाकीच्या ट्रिक्स असतात त्या अवघड जातात, माझ्या लक्षात राहत नाही. मग जर मीच बनवल्या आणि मी थोडक्यात बनवायचा प्रयत्न करते जेणेकरून ते मग पेपरला आलं तर ते पेपरला सुटायलाच पाहिजे. हे जस्ट मी तुम्हाला काय दाखवलं की अशा पद्धतीने आता ह्या ज्या आहेत ह्या आमच्या स्वतःच्या आहेत, याच्यावर फक्त मी इथे लिहून ठेवलेलं, बाकीच्या तर मी यूट्यूबला बघून लिहून ठेवल्या असतील. तर हे एक झालं. मला दुसरं तुम्हाला काय दाखवायचं आहे बघा. आता मी तुम्हाला माझ्या ट्रिक्सच्या वह्या दाखवायला सांगितलं होतं, तर हे बघा, हे बघा, ह्या आहेत माझ्या ट्रिक्सच्या. हां, या सगळ्या माझ्या ट्रिक्सच्या वह्या आहेत. हां, तर याच्यात जे काही असेल, आता बघा मी तुम्हाला काय आज मी पोलीस भरतीवरचा एक व्हिडिओ घेतलेला, त्याच्यात जिल्हे आणि त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स घेतलेले. त्याच्यात एक महानदीवर प्रश्न होता की काही ठिकाणं दिले होते, त्याच्यात कोणते कोणते होते, संबलपूर, सोनपूर, कटक हे होते आणि हे शहरं कोणत्या नदीकाठी आहे असा तो प्रश्न होता. तर त्याचं उत्तर होतं महानदी. हां, तर हे मी फार पूर्वी माझ्या अभ्यासाच्या वेळेस हे करून ठेवलेलं की छत्तीसगड आहे, हा ओडिशा आहे आणि कुठून वाहते महानदी, इथे बघा, इथून स्टार्ट होते आणि ती छत्तीसगड आणि ओडिशामधून ती वाहते. आणि बघा आता ॲक्च्युली त्या व्हिडिओच्या वेळेस मला तुम्हाला ही इमेज दाखवायची होती पण मी नाही दाखवली. बघा, संबलपूर, सोनपूर, कटक. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल, आजच पोस्ट केलेला आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, त्याच्यात हा प्रश्न विचारलेला आहे. तर मी अशा पद्धतीने माझा अभ्यास करायचे. ठीक आहे, अजून तुम्हाला दाखवते. आता हे काही मी चार्ट फॉर्मॅटमध्ये काही अभ्यास करून ठेवलेला आहे. ठीक आहे, तर आणि जेव्हा मी माझ्या ट्रिक्स तुम्हाला देत असते तेव्हा माझं हेच असतं की त्या ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं मेन काम असतं. फक्त त्या मी जरा अजून व्यवस्थित लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. आता मी तुम्हाला आजचा नाही, 1 जूनचा जो पेपर होता ना, त्याचे तुम्हाला काही दाखवते. हे बघा, आता 1 जूनला जो पेपर झालेला त्याच्यात जोड्या लावायला प्रश्न विचारला होता. आता ह्या नोट्स तर माझ्या खूप जुन्या आहेत. जोड्या लावायला जो प्रश्न विचारला होता त्याच्यात होता IFCI. आता हे मी आहे ना तेव्हाच लिहिलं असेल नंतर की म्हणजे हे बघा, याच्यात मी काय काय लिहिलेलं आहे, स्थापना वर्ष आणि विस्तारित रूप, औद्योगिक वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था, IFCI, ICICI, IDBI, ह्या नोट्स मी माझ्या काढलेल्या. आता मी कसं केलेलं याच्या नोट्स काढताना की IFCIची स्थापना आणि त्याच्यानंतर तिचा फुल फॉर्म काय आहे अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या लिहिलेल्या. आणि नंतर याचाही शॉर्ट करून घेतलं होतं की तुलनात्मक अभ्यास करायचा की राष्ट्र पातळीवर कोणत्या संस्था आहेत आणि राज्य पातळीवर कोणत्या संस्था आहेत. म्हणजे बघा, मी तुमच्यासाठी जे नोट्स बनवते ना त्याच्यात अजून मी माझ्या नोट्समध्ये अजून मॉडिफिकेशन करते आणि मग तुमच्यासाठी अजून व्यवस्थित हँड रिटन नोट्स तयार करून मग तुम्हाला देत असते. तर मग जसं आज आपल्या 1 जूनला हा प्रश्न आला होता IFCI आणि IDBI, ह्या दोन याच्यातच जोडी लागून जाते. IFCI आता त्याच्यासाठी मला रिव्हिजन करायची गरज पडतच नाही की IFCI 1948ला स्थापन झालेली आहे. ते माझं ऑलरेडी पाठ झाले, कारण ते माझ्या हाताखालून गेलेलं आहे आणि मला माहिती आहे. देशातील पहिली विकास बँक आहे ती 1 जुलै 1948ला स्थापना झाली आहे. नंतर IDBIची 1964ला झालेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी जिथल्या तिथे पाठ होऊन जातात. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक उदाहरण देते की बघा, एक प्रश्न आला होता, तो प्रश्न तर मी सोपाच समजते ॲक्च्युली, पण तो अवघड करता आला असता. पण त्या प्रश्नाचा मतितार्थ बघा, मला नोट्स कशा काढायच्या आणि कशा पद्धतीने रिप्रेझेंट झालं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. 1-2 मिनिट फक्त. बघा, हा प्रश्न दिसतोय तुम्हाला, हा प्रश्न. आता बघा इथे काय लिहिलं आहे की मानवास, आता 1 मिनिट, आता यांनी
प्रश्न विचारला काय आहे आता हे पण माहिती पाहिजे, इथे पण लक्ष गेलं पाहिजे. आता एवढ्या याच्यात आहे ना, एका याच्यावरून लगेच आपल्याला कळते. त्यांनी काय म्हटलंय, ध्वनी लहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही. कोणाला हे वरचे स्टेटमेंट जरी माहिती नसतील ना, तरी आपल्याला हे स्टेटमेंट जर माहिती असेल ना, तर आपल्याला उत्तर लगेच सुटतंय. कळलं तुम्हाला? ध्वनी लहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही. हां, हे ढळढळीत जर चुकीचं आहे तर आता यांनी काय म्हटलंय, फक्त वाक्य डी बरोबर, हे तर चुकीचं आहे. सी आणि डी वाक्य बरोबर, इथेही डी बरोबर म्हणताय, हे पण चुकीचं आहे. सर्व वाक्य बरोबर, हे पण चुकीचं आहे. म्हणजे जर आपल्याला कसं, म्हणजे ही तर बेसिक गोष्ट आहे ना, की ध्वनीचा प्रसार होण्यासाठी माध्यमाची गरज तर लागेल ना. तर मग आणि त्यात घन याच्यातून ते जास्त प्रसारित होतं, म्हणजे जास्त वेगाने ते प्रवास करतं. आणि याच्यात डायरेक्ट त्यांनी काय म्हटलंय, घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही. म्हणजे हे एका वाक्यावरून आपलं लगेच उत्तर निघत होतं. म्हणजे डी हे वाक्य जर चुकीचं आहे तर इथे बरोबर म्हटलं, इथे बरोबर म्हटलं, इथे सर्व वाक्य बरोबर म्हटलंय. मग बरोबर आपलं उत्तर काय येतं, हे येतं. पण या व्यतिरिक्त मला हा प्रश्न तुम्हाला वेगळ्या अँगलने दाखवायचा आहे. तो कसा, तर बघा, समजा हे वाक्य सोडून द्या, हे वाक्य सोपं होतं. पण समजा ह्या तिघांमध्येच फिरवलं असतं, खाली जर ऑप्शन दिले असते तर मग कन्फ्युजन झालं असतं. त्याच्यासाठी मग मला तुम्हाला ही नोट्स दाखवायची आहे. बघा, त्यांनी काय म्हटलंय, मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्या वारंवारता ऐकू येतात. आता हे वाक्य, आता हे तिन्ही वाक्य आहे ना, या चार्टमध्ये मी ऑलरेडी, आता ह्या नोट्स मी आत्ता तयार केलेल्या आहे का नाही, ह्या मी माझ्या अभ्यासाच्या काळात तयार केलेल्या आहे, ज्या मला तुमच्यापर्यंत आणायच्या असतात, ज्या अजून आणून झालेल्या नाही आहेत. ठीक आहे, बघा मी काय लिहिलेलं आहे, नोट्स कशा प्रिपेअर करायच्या, कशा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करायचं ते मला सांगायचं आहे. आता जर कोणी सायन्सची ट्रिक बुक बनवली तर त्यांनी हे सगळं याच्यात रिप्रेझेंट करून घ्यायचं. हे बघा मी काय लिहिलंय, मानवी कानांची श्राव्य मर्यादा, ऑडिबल रेंज ऑफ ह्युमन किती आहे, 20 हर्ट्झ टू 20,000 हर्ट्झ. झालं, इथे पहिलं स्टेटमेंट जातं. आता 20,000 हर्ट्झच्या अगोदरच्या ध्वनीस काय म्हणतात, इन्फ्रासोनिक. आणि 20,000 पेक्षा जास्त ध्वनीस काय म्हणता, अल्ट्रासोनिक. ठीक आहे, आणि इथे बघा स्टेटमेंटमध्ये काय दिलंय, इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक असते. हे ढळढळीत चुकीचं आहे ना. 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त काय असतं, अल्ट्रासोनिक असतं. आणि 20 हर्ट्झपेक्षा कमी जे असतं ते इन्फ्रासोनिक असतं. म्हणजे जर प्रश्न अवघड करायचा झाला असता तर अवघड त्यांनी करू शकले असते, पण हा अवघड होता का, हा प्रश्न अवघड नव्हता, हा प्रश्न अतिशय सोपा होता. ठीक आहे, तर बघा कळलं तुम्हाला. तर मला ह्या प्रश्नामधून तुम्हाला काय दाखवायचं होतं, की अशा पद्धतीने नोट्स रिप्रेझेंट करायच्या असतात आणि जाताना फक्त रिवाईज करायचं असतं. म्हणजे एकदा आपण हा अभ्यास केला ना, आपल्याला पुन्हा वारंवार ते करायची गरज पडत नाही. आणि दुसरी एक गोष्ट असते की आपल्याला सराव राहिला पाहिजे प्रश्नांचा. ठीक आहे, अजून मी तुम्हाला आजच्याच पेपरमधले दाखवणार आहे. आता बघा हा प्रश्न पण माझ्या दृष्टीने तसा सोपाच आहे. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू हा आहे. तर कारण हे आम्ही फूड सेफ्टी ऑफिसरची एक्झाम दिली तेव्हा आम्ही केमिस्ट्री होता आम्हाला, तेव्हा आम्ही जीव तोडू म्हणजे मी माझ्या 12वीला एवढं केमिस्ट्री केलं नसेल जेवढं मी फूड सेफ्टी ऑफिसरच्या मेन्ससाठी केलेलं. आता मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला सांगितलं मी 3 एक्झाम्स प्रिपेअर केल्या, त्याच्यातली फूड सेफ्टी ऑफिसरची एक्झाम होती. आता मला सांगा, फूड सेफ्टी ऑफिसरचा सिलेबसच पूर्ण वेगळा होता. त्याचा कुठेही काही आपल्या MPSCला जो रेग्युलर सिलेबस असतो त्याच्याशी होता का. म्हणून मी तुम्हाला सांगते त्या कंडिशनमध्ये ती मी एक्झाम पास झालेली होती, की म्हणजे मी तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. म्हणून मग मी म्हणते की आज स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतः करायला शिका. तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुमच्यात पण काय टाईपचं कॅलिबर आहे, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून पार करून तुम्ही कोणत्या परीक्षा पास होतात. त्यामुळे जेव्हा तुमचं शाब्बासकी तुम्हाला देणारं कोणी नसेल ना, तेव्हा स्वतःला स्वतःची शाब्बासकी द्या, कारण इतक्या अवघड फेजमधून तुम्ही जात असतात. ठीक आहे, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. अजून तुम्हाला मी नोट्स दाखवते माझ्या, 1-2 मिनिट फक्त. दुसरी गोष्ट आपल्याला काय विचारलं होतं त्या पेपरमध्ये की पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन, गुलामगिरीची एक नवी सनदच केली. आता
हे सगळं ऑलरेडी मी काय केलंय, एका वहीत लिहून काढलंय की कोणी काय टीका केलेली आहे. मग आता जर आपण हे लिहून काढलंय तर आपल्याला हे पाठ झालं पाहिजे. एका ठिकाणी आपण हे लिहूनच ठेवायचं आणि हे पाठ करायचं. हे एक झालं. नंतर पॉप्युलेशन जे सेन्सेस असतं, जनगणना, तर आपल्याला जनगणनेवर प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारतात, त्यामुळे सेन्सस आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे जे असतात ते पण आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीयकरणावर जो प्रश्न विचारण्यात आला होता इकॉनॉमिक्समध्ये, तर ह्या नोट्स इकॉनॉमिक्सच्या याच्यात लिहून ठेवायच्या की राष्ट्रीयकरण 2दा झालेलं आहे, बरोबर. मग ते 2 वर्ष कोणते आणि कोणत्या वर्षी किती बँकांचं झालेलं आहे, या छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवल्या ना की आपल्याला टेन्शन राहत नाही आणि मग आपले छोटे मोठे प्रश्न अजिबात चुकत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या नोट्स प्रिपेअर करायच्या असतात. त्याच्यानंतर अजून तुम्हाला दाखवते मी, एक 2 मिनिट थांबा. आता मी माझ्याच नोट्स तुम्हाला मुद्दामून दाखवते आहे, ज्या मी अजून तुमच्या समोर आणलेल्या नाही आहेत. आता जर हेच तुमच्या समोर आणायचं असेल तर मी नवीन पेजवर लिहिल आणि तुम्हाला समजेल ह्या भाषेत लिहिल. आता ह्या माझ्या नोट्स आहेत, ज्या जुन्या आहेत. पेशवाई मी सगळी लिहिलेली आहे. आधी कोण होतं, म्हणजे एकच गोष्ट मला 2-3 फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर ती तुमच्या समोर आणावी लागते. हे एका फॉर्मॅटमध्ये झालं. नंतर दुसरं आहे चार्ट फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. तर हे आहे चार्ट फॉर्मॅटमध्ये, ज्याच्यात मी सगळं लिहिलेलं आहे, कोणाच्या काळात काय झालेलं आहे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने हा सगळा अभ्यास करावा लागतो आणि गोष्टी शोधाव्या लागतात. अजून मला तुम्हाला सांगायचं होतं, बरं ठीक आहे, आता जे काही मला मतितार्थ द्यायचा होता व्हिडिओचा तो माझा देऊन झालेला आहे. आता मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं होतं तुम्हाला समजलं. मी बऱ्याच गोष्टी माझ्याविषयी पण उलगडल्या आणि मी शांतचित्ताने सगळं सांगायचा प्रयत्न केला. मला तुम्हाला 2च गोष्टी सांगायच्या आहेत की तुम्हाला टू द पॉइंट अभ्यास करायचा आहे. कशा पद्धतीने करायचं आहे ते पण सांगितलं. तुमचे PYQ झालेच पाहिजे, त्याला नो एक्सक्यूज. नंतर रेग्युलर स्टडीमध्ये मॅरेथॉन आत्तापासूनच ऐकायला सुरुवात करा. मॅरेथॉन ऐका आणि शक्यतो एखादी व्यक्ती, एखादे शिक्षक ठरवून घ्या यूट्यूबवरचे की तुम्हाला एखाद्या शिक्षकांचं भूगोल आवडतंय, त्यांचे सगळे किंवा ज्यांचे 3-4 जणांचे जरी फॉलो करत असतील, समजा एकाच ठिकाणाहून तुम्हाला सगळं मिळत नसेल, पण मॅरेथॉन सिरीज ज्या रन होतात त्याच्यात सगळ्यांकडून सगळं, म्हणजे त्याच्यात मोस्ट ऑफ डेटा तुम्हाला मिळून जातो. पण जिथे तुम्हाला खूप सारा माहिती मिळत असेल, ट्रिक्सच्या स्वरूपात माहिती मिळत असेल, ती लगेच एका ठिकाणी कलेक्ट करा. मी तुम्हाला काय म्हटलं, 4.5 पावणे 5 महिने आहे ज्यांना कंबाईन काढायची आहे त्यांच्यासाठी. जर तुम्ही ह्या गोष्टींवर आत्ता फोकस केला, खूप चांगल्या पद्धतीने तुमचा मेन्सचा अभ्यास इथेच पूर्ण होऊन जातो. आणि तुमचा जर मेन्सचा अभ्यास झाला तर तुम्ही मेन्सला अपियर झाले, तुमच्या हातात असतो मराठी आणि इंग्लिश. मग तुम्हाला मराठी इंग्लिशवर फोकस करायचा आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता ह्या गोष्टी व्यवस्थित करा. आता काही जण असेही असतील की बरं ठीक आहे, बाकीचं मला नाही बोलायचं, पण मला हे सांगायचं आहे की एक तर PYQ करायचे आहे आणि रेग्युलरमध्ये अगदीच पुन्हा इत्थंभूत सगळं करण्यापेक्षा मॅरेथॉन आत्ताच करायची. त्याच्यातच तुम्हाला खूप भरभरून मिळाल्यासारखं होईल सगळं, कारण त्याच्यात सगळं क्लिअर करून घेतात ना. त्यामुळे तो अभ्यास आत्ताच कंप्लीट करायचा. आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला सोबत त्याच्या नोट्स पण काढायच्या आहेत. आणि ह्या नोट्स काढल्यानंतर म्हणजे ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्हाला एक प्रत्येक विषयाची एक सब्जेक्टची बुक करा, ज्याच्यात तुम्ही त्या ट्रिक्स लिहून काढाल. जेणेकरून तुमची एक्झाम 1 महिन्यावर आली की तुम्ही फक्त त्या पानं पलटवली किंवा सारखं तुम्ही रीडिंग केलं की तुमचा तो अभ्यास पूर्णत्वास जाईल. आणि मी सांगते, जर मला रिव्हिजनला वेळ मिळत नाही, मला अभ्यास झालेला नसतो आणि मी जर पेपरला जाऊन बसते आणि जर माझी उत्तरं टिक होतात त्या गोष्टीवर, तर तुमचे का नाही होणार तुम्ही जर कॉन्स्टंट अभ्यास केला तर. बस मला एवढंच सांगायचं होतं. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.